बसली. त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळी सुद्धा यात जाऊन बसली. पण आता काय झालं? आता असं झालं, मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही. ओबीसी समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही. EWS मध्ये आहे कोण? 10% आहे कोण? कारण एका आरक्षण एकदा मिळालं तर दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही. आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत आहे. हे त्यांचंच म्हणणं आहे की मराठा समाजाचं नुकसान. मी सांगितलं पण त्यांना सांगा ना, तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजावून सांगा. मी तर तुमच्याबरोबर बसायला तयार आहे, मार्ग काढायला तयार आहे. पण आपण एक लक्षात ठेवा, आपण मराठा विरुद्ध नाही. आपण जे लोक आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करताय असे जे कोणी असतील त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार आहे. त्यांना ठणकावून सांगावं लागेल, पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, हॉटेल जाळा, शिक्षण संस्था जाळा, अजिबात होता कामा नये, सहन करता कामा नये. आणि त्यावेळेस ते झालं. आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि त्याच्यावर पाहिलं टीव्हीवर आणि धावत गेलो आणि उभा राहिलो. लोक एवढे घाबरलेले, भेदरलेले. लोक काय घाबरलेले? नेते सुद्धा घाबरलेले. कुणी निषेध केला सांगा? कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा? नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही, आम्ही सगळे एक आहात आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत. हम एक है तो सेफ है अशा अर्थात. असा सेफ आहे आपण की सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत. ओबीसीची मंडळी, मागासवर्गीय मंडळी एक असलो तर होय. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोकांना माहीत नसेल काय, मी त्यावेळेला त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे आता आमचे जे आहेत ना शबीर अन्सारी साहेब यांना माहिती आहे, दिलीप कुमार जी आले होते मंत्रालयात, त्यांनी सांगितलं भुजबल जी तुम माली समाज के है? मैं बोला हाँ. तो तुमको आरक्षण है? मैं बोला हाँ. तो मैं बागवान हूँ, मतलब माली हूँ, तो मेरे को क्यों नहीं है? और मैं बोला बराबर है, तुम माली है तो तुमको मिलता है, तो मैं भगवान हूँ, बराबर है ना. त्यांनी मला सत्कार केला. मग जे कासार आहेत तिथे मणियार आहे, हे असे जे कुरेशी आहेत तिथे खाटीक आहे. आणि त्यातल्या काही लोकांना मग त्यावेळेला पवारसाहेब पण मला वाटतं होते, पवारसाहेब होते की विलासराव होते, विलासराव होते. आम्ही म्हटलं की मग ठीक आहे, ते पण गरीब आहेत, त्यांना आम्ही कुणाला विरोध केला ना. ज्या वेळा आरक्षण सुरू झालं त्यावेळेला फक्त 250 जाती होते, आता 450 जाती आहेत. पण हे आम्ही लढलो. आणि आता पुन्हा निवडणुकीला आपण उभे राहिलो. अनेक लोक जे आहेत लोकसभेला वगैरे, अनेक लोक आमचे जे आहेत विधानसभेला वगैरे, काय करावं आता आम्ही? एकेका ठिकाणी 2-2 लोक आपले उभे राहिले. कोणी काय विचार? अरे असं नाही ताबडतोब होत ना. ताबडतोब जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत, तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं. तर ही माणसं जे आहेत निवडणुकीला उभे राहतात, मग निवडून येतात. तर हे सगळं आपल्याला हळूहळू शिकावं लागेल. राजकारणात अजूनही मला असं वाटतं की आपली माणसं थोडीशी कच्ची दिसतात. आणि जे निवडून येतात ते अजिबात एक शब्द बोलत नाही आपले माणसं.
तर त्यांना माहिती आहे आपण जर बोललो तर आपल्याला लोक निवडून देणार नाही. त्यांचं काही चुकतं असं मी समजणार नाही. कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळा हे महाशय आले इथे, ते काय म्हणतात सलाईनचे लावलेले जे इंजेक्शनचे सुया, आणि मी आजारी आहे, आता माझं काय होणार मला माहीत नाही, पण माझ्या लेकरा बाळांचं पुढे काय होणार आहे माझ्या समाजाचं, हा मनुष्य याला पाडा, म्हणजे मला पाडा. खूप प्रयत्न झाले. त्याचा परिणाम सुद्धा झाला. परिणाम असा झाला की जवळ 60-70 हजार मतं माझी कमी झाली. पण तिथल्या सगळ्या लोकांनी, हिंदू मुसलमान, मराठा समाजाचे सुद्धा आमचे लढवईत 5% का 10% काय असतील मतं ते आम्हाला पडलेच. परंतु संपूर्ण आदिवासी समाज, संपूर्ण दलित समाज, संपूर्ण मुसलमान समाज, संपूर्ण गुजराती मारवाडी समाज, संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीनं उभा राहिला आणि आज छगन भुजबळ पण मी फक्त निवडून येणं किंवा मंत्री बनणं एवढंच माझं काही काम नाही आहे. मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो. मी पहिल्यांदा राजीनामा दिला. मागच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्याबरोबर बसलो समीर भाऊ, त्यांना सारखे फोन, साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका. विचारा त्यांना. मी नाही केलं उल्लेख, पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं. मी लढणार. 2.5 महिन्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त माझ्या विरुद्ध काहीतरी अर्वाच्य बोलले त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिला. नगरच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं. प्रश्न जो आहे तो हा नुसत्या मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे. श्रेष्ठत्व अनेक असतात, अनुभव हो तोही असतो, पण एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे. आणि ज्या वेळेला याचं कळल्यानंतर जे आहे आश्चर्याचा धक्का सगळ्यांनाच बसणार. पण तुम्ही दुःखात राहायचं काही कारण नाही. मी एवढंच सांगतो, कभी डर न लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. हौसला तुम्हारा बुलंद रखो. अनेक गोष्टी आहेत ना. निवडणुका संपल्यात काय आता? अरे निवडणूक आहेत ना आता परत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत आहे महायुतीला मिळवून दिलेला. जा विचारा तिकडे आमदारांना. काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना, याही गोष्टी आहेत ना तिथे. महत्वाचं हे आहे. उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे. पण ज्या शक्ती ते आता मी माझ्या इतर जे आहेत आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले, त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार नाही. इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे. परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला. होकल लीडर्स पाहिजेत, होकल मंत्री पाहिजेत जे आमच्या साठी लढतील, आमच्यासाठी बोलतील. आणि एक लक्षात घ्या, ही लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे.
पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊसमध्ये मी लढणार, त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है. रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ. गावागावातून फोन येतातच आहे, जिल्ह्यातून फोन येत आहेत, राज्यातून फोन येत आहेत. उज्ज्वल साहब आओ, हम आपके साथ है, ताकत बढ़ाओ. आणि होय, आणि होय खरं आहे, मी संपूर्ण राज्यात जाणार आहे.